राम कृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करूया आणि या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊया. आज आपण बघणार आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 14, 15 आणि 16. तथा श्वेतैर्हरैर्युक्ते महति स्यञ्जने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यो शंखौ प्रथम्नतुः. पुन्हा एकदा. तथा श्वेतैर्हरैर्युक्ते महति स्यञ्जने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यो शंखौ प्रथम्नतुः. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले शंख वाजवले. अर्थात नंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि महान योद्धा अर्जुनानेही आपापले दिव्य शंख वाजवलेले आहेत. आपण मागे बघितले की अति अभिमानामुळे व गर्वाने दुर्योधनाचे युद्धाच्या बाबतीतले आकलन अयोग्य होते. त्याला वाटले आपले सैन्य खूप मोठे आहे आणि पांडवांचे सैन्य अत्यंत कमी आहे. आपण युद्धात पांडवांचा सहज पराभव करू. पण मनात भीतीही होती की आपण धर्माप्रमाणे वागत नाही. भीष्माचार्य हे आपले सेनापती आहेत, परंतु ते मनातून पांडवांना प्रिय आहेत.
केवळ आपल्या समाधानासाठी व कर्तव्य म्हणून ते आपल्या बरोबर आहेत. तथापि त्यांचे रक्षण युद्धातील सर्व वीरांनी योग्य प्रकारे करावे, त्यासाठी दुर्योधन आपल्या सैन्याला आज्ञा देतात. आपला राजा दुर्योधन आनंदी व्हावा म्हणून भीष्माचार्य हे सिंह गर्जना करतात व आपल्याकडील असलेल्या शंख वाजवतात. त्या शंख वाजवण्याच्या कृतीतून आता प्रत्यक्ष युद्धात सुरू करण्याचे आदेशच भीष्माचार्य देतात. सेनापती भीष्माचार्यांचा आदेश मिळताच युद्धासाठी आवश्यक असणारे नगारे, ढोल, मृदुंग व शिंगे इत्यादी रणवाद्ये रणांगणावर वाजू लागतात. त्यानंतर 4 शुभ्र पांढरे घोडे जोडलेल्या अतिभव्य रथात बसलेले भगवान श्रीकृष्ण प्रथमतः शंख वाजवतात. त्यानंतर ज्येष्ठ धनुर्धारी अर्जुन हाही आपला शंख वाजवतो. आता आपण अर्जुनाच्या रथाची, त्याला जोडलेल्या घोड्यांची काही माहिती बघूया. अर्जुनाचा रथ हा अत्यंत दिव्य व भव्य होता. अर्जुनाच्या चांगल्या वागण्याने व पराक्रमाने त्याला अनेक देव गंधर्व यांचे आशीर्वाद लाभलेले होते. देवांची व गंधर्वांची कृपा लाभल्यामुळे अनेक शस्त्र व अस्त्रे अर्जुनाला त्यांनी दिली होती. अर्जुनाचा जन्म भगवान इंद्राच्या आशीर्वादानेच झालेला होता. प्रजापती विश्वकर्मा यांनी हा रथ तयार केलेला होता. या रथाची रचना अत्यंत विस्मयकारी होती. याच रथावर आरूढ प्रभू सोमाने राक्षसांचा पराभव केला होता. भगवान वरुणानेही अर्जुनाला गांडीव व धनुष्य दिले होते. अत्यंत शक्तिशाली असे हे धनुष्य होते. कोणत्याही शस्त्राने ते धनुष्य भंग होऊ शकत नव्हते. त्यांच्या प्रत्युंच्याचा ध्वनी अत्यंत मोठा होता. अत्यंत कणखर आणि शक्तिशाली असल्याने कोणताही बाण त्याला लागल्यावर तो आपल्या लक्ष्यावर अचूक वेध घेत असे. अग्नीच्या कृपेने आग्नेय अस्त्र अर्जुनाला मिळाले होते. बाण ठेवण्यासाठीचेही 2 अक्षय भाते व अप्रतिम असे भाते त्याला मिळालेले होते. त्यातील बाण कधीही नष्ट होत नसत. विश्वकर्म्याने रथाचा आराखडा असा तयार केला होता की सुमारे 7-8 बैलगाड्या बसणारा सर्व युद्ध सामग्री म्हणजे बाण, भाले, कुऱ्हाडी, गदा व इतर अन्य शस्त्र अर्जुनाच्या रथात सहज लीलया बसत होते. रथावर सोन्याची अप्रतिम अशी ध्वजयष्टी होती. भगवान महादेवाचे रूप असलेले महाबली हनुमान अर्जुनाच्या रथावरील ध्वजाने शोभायमान होते. अत्यंत दणकट व कोणत्याही शस्त्र अस्त्राने भंग पावणार नाही अशी रचना त्या रथाची होती. अत्यंत प्रचंड व महाकाय रथ ह्या अर्जुनाचा होता. आता आपण अर्जुनाच्या रथाच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांची माहिती बघणार आहोत. दुर्योधनाने पांडवांना जिवंत जाळून मारण्यासाठी लाक्षागृहाची निर्मिती केली. पण विदुराच्या सावधानतेने 5 पांडव व 1 द्रौपदी यांचे प्राण पराक्रमी भीमामुळे वाचले व लाक्षागृहातून सुटका झाल्यावर पांडव पांचाल देशाकडे निघाले. तेव्हा रस्त्यामध्ये चित्ररथ नावाच्या गंधर्वाने पांडवांशी युद्ध केले. पण त्या युद्धामध्ये अर्जुनाने चित्ररथाचा दारुण पराभव केलेला आहे. तथापि त्याने त्या गंधर्वांना जीवदान दिले होते. त्यामुळे संतुष्ट होऊन चित्ररथाने अर्जुनाला चाक्षुषी विद्या दिली होती. त्यामुळे अर्जुनास संतोष प्राप्त झाला. अर्जुन जेव्हा चित्ररथालाही काही विद्या देऊ इच्छित होता, पण चित्ररथ त्या विद्या घेण्यास नकार देत होता. तेव्हा अर्जुन त्या गंधर्वाला म्हणाला, कोणतेही ज्ञान, मग ते वेदज्ञान असो किंवा विद्या ज्ञान असो, त्या बदल्यात देणाऱ्यास काही ना काहीतरी परत निश्चित द्यावे
असे शास्त्र आहे. म्हणून हे गंधर्वा, मी तुझी विद्या ग्रहण केली, त्या बदल्यात मी तुला आग्नेय शस्त्र देतो. इकडे चित्ररथ गंधर्वही आनंदित झाला व त्याने आपल्याकडील असलेली अत्यंत देखणे असे 4 पांढरे घोडे अश्व त्यांना भेट म्हणून दिले. ते हे घोडे युद्ध प्रसंगी अर्जुनाच्या रथाला जुंपलेले होते. त्या घोड्यांची नावे होती शैब्या, सुग्रीव, मेघपुष्पा व बलहका. अत्यंत बलशाली, वेगवान व कधीही न थकणारे हे घोडे होते. या रथाचे नाव होते नंदीघोष. या रथाने यशस्वीपणे महाभारत युद्धामध्ये अर्जुनाला साथ दिली होती. रथावर जो झेंडा होता त्या झेंड्याचे नाव कपिध्वज किंवा वानरध्वज असे होते. अत्यंत कणखर व सर्व युद्ध साहित्य सामावून घेण्याची क्षमता या रथाची होती. महाभारतातील कर्ण, द्रोणाचार्य, कृपाचार्य इत्यादी अनेक वीरांनी या रथावर आक्रमण केले, पण कोणाही कडून या नंदीघोष रथाला काहीही झालेलं नाहीये. इतका हा रथ दणकट होता. युद्धासाठी तयार झालेला अर्जुन अंगावर चिलखत घालून, हातात खड्ग धारण करून, मस्तकावर बळकट असा टोप घालून आला होता. खांद्यावर गांडीव धनुष्य घेतलेल्या अर्जुनाने प्रथम त्या रथाला प्रदक्षिणा घातली व नमस्कार करून तो रथारूढ झाला. ब्रह्मदेवाने निर्माण केलेले अप्रतिम दिव्य गांडीव धनुष्य ही अर्जुनाची शक्ती द्विगुणित करीत होते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे सविस्तर वर्णन करणे ही अशक्य गोष्ट आहे. भागवत ग्रंथामध्ये त्यांच्या सर्व लीलांचा उल्लेख येतो. आता आपण भगवान श्रीकृष्णांना सुदर्शन चक्र कोणी दिले याबाबतची आख्यायिका पाहणार आहोत. अग्नीने भगवंतांना वज्रनाथ नावाचे चक्र दिले. अत्यंत प्रभावशाली हे चक्र देताना अग्नीने भगवंतांना सांगितले की हे चक्र अत्यंत सामर्थ्यशाली आहे. या चक्रामुळे सृष्टीतील सर्व जीवांवर तू वर्चस्व मिळवशील. मनुष्य, राक्षस, पिशाच, नाग, यक्ष, गंधर्व या सर्वांना हरवण्याची शक्ती तुला प्राप्त होणार आहे. या चक्राचे वैशिष्ट्य असे की कोणत्याही शत्रूचा नाश करून हे चक्र परत तुझ्याकडे येईल. त्याची शक्ती कधीही नष्ट होणार नाही. त्यामुळे भगवंतांनी चक्र हेच प्रमुख शस्त्र धारण केलेले आहे. एका प्रसंगी द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थाम्यांनी अतिगर्विष्ठपणे ब्रह्मास्त्राच्या बदल्यात भगवंताच्या सुदर्शन चक्राची मागणी केली. भगवंत म्हणाले, माझे धनुष्य आहे, गदा आहे, चक्रही आहे, पण अश्वत्थाम्या आपल्या शक्तीची क्षमता बघूनच शस्त्र घ्यावीत. तरीही जेव्हा अश्वत्थाम्याने ते चक्र नुसते उचलण्याचा प्रयत्न केला तर ते चक्र जागचे हल्ले नाही. त्यामुळे अश्वत्थामा खूपच खजील झालेला आहे व त्याला भगवान श्रीकृष्णाची अमोल शक्ती समजली. हे चक्र भयंकर आहे व दुर्जनांना नष्ट करण्यास समर्थ आहे याची अश्वत्थाम्याला पूर्ण जाणीव झालेली आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौंड्रं दद्भो महाशंखं भीमकर्मारुकोदरः. पुन्हा एकदा बघूया आपण. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मारुकोदरः. भगवंत श्रीकृष्णानी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि महापराक्रमी भीमाने पौंड्र नावाचा शंख फुंकलेला आहे. आता आपण भगवान श्रीकृष्णाच्या पांचजन्य नावाच्या शंखाचा थोडक्यात इतिहास बघूया.
भगवान श्रीकृष्ण यांच्या गुरूंचे नाव सांदीपनी. त्या काळातील पद्धतीनुसार प्रत्येक व्यक्तीला एक तरी गुरु करणे आवश्यक असे. भगवंत आयुष्यातील फक्त 64 दिवस गुरुकुलामध्ये होते. या वास्तव्यात 18 दिवसात 18 पुराणे, 4 दिवसात 4 वेद, 6 दिवसात 6 शास्त्र, 16 दिवसामध्ये 16 कला व 20 दिवसामध्ये गीतेचे ज्ञान त्यांनी घेतले. हा आश्रम शिप्रा नदीच्या घाटावर आहे. या आश्रमाजवळ गोमती नावाचं कुंड आहे. यातच गुरूंना स्नान करण्यासाठी भगवंतांनी पाण्याची उपलब्धता करून दिली होती. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर श्रीकृष्णांनी गुरुदक्षिणा काय देऊ असे महर्षी सांदीपनी ऋषींना विचारले असता ऋषी म्हणाले, आपण प्रत्यक्ष भगवंत आहात. हे सर्व ज्ञान आपलेच आहे. मला गुरुदक्षिणा नको. भगवंत म्हणाले, सनातन धर्माच्या परंपरेप्रमाणे गुरूंना दक्षिणा देणे माझे कर्तव्य आहे. तेव्हा ऋषी पत्नीने भगवंताला सांगितले की पांचजन्य नावाच्या राक्षसाने माझ्या मुलाचे हरण केले आहे. त्याच्या तावडीतून माझ्या मुलाला सोडवा व तो मुलगा मला परत मिळवून द्या. त्याप्रमाणे भगवंताने त्या पांचजन्य नावाच्या राक्षसाचा वध करून आपल्या गुरु सांदीपनीच्या मुलाला त्यांना परत केले. पुढे तोच पांचजन्य नावाचा समुद्रजीव रूपी शंखाचे भगवंताने धारण केले. म्हणजे तोच शंख ते नेहमी आपल्या जवळ बाळगतात. अशी पांचजन्याचा इतिहास आहे. हाच पांचजन्य शंख भगवंतांनी युद्धाचे प्रसंगी फुंकलेला आहे. अर्जुनाच्या शंखाचे नाव देवदत्त होते. पांडवांसाठी मयसभा निर्माण करण्याचे काम मयासुराकडे होते. बिंदुसरातील ऋषपर्वा राजाची अजिंक्य गदा व देवदत्त नावाचा शंख मयासुराने अर्जुनाला दिला. महाभारताच्या सभापर्वातील 3ऱ्या अध्यायामध्ये हा उल्लेख आहे. भीमाचे दुसरे नाव रुकोदर असे होते. रुक म्हणजे लांडगा व उदर म्हणजे पोट. भीमाची पाचन शक्ती अफाट होती व भूकही खूप मोठी होती. सर्व भावंड जेवायला बसल्यावर 4ही भावांना जितके अन्न लागत असे तितके एकट्या भीमास लागत असे. एकदा दुर्योधन नकुल व सहदेवांना भेटला असता. पांडवांमध्ये एकी राहू नये यासाठी दुर्योधन नकुल सहदेवांना म्हणाला की कुंती, तुम्ही सावत्र मुलं असल्यामुळे तुम्हाला कमी अन्न देते आणि भीम सख्खा असल्याने त्याला जास्त अन्न देते. जेवताना जेव्हा भीमाला अन्न वाढले व नकुलालाही वाढले तेव्हा नकुल व सहदेव एकमेकाकडे बघत होते. लगेच कुंतीच्या लक्षात आलं आणि ती त्यांना म्हणाली, आज दुर्योधनाची भेट झाली होती काय? अरे, मी ही तुमचीच आई आहे. आपल्या मुलांच्या आहाराप्रमाणेच आई त्यांना वाढत असते. भीमाचा आहार मूळतःच खूप मोठा आहे, पण तो जे खातो ते तो पचवतो सुद्धा. तुम्हाला त्याच्या इतके अन्न पचवता येणार नाही. दुर्योधनाचाही हा भावाभावात गैरसमज करून देण्याचा कारनामा काही यशस्वी झालेला नाही. आता पौंड नावाचा शंख भीमाने वाजवला. भगवान श्रीकृष्णाला या श्लोकामध्ये ऋषिकेश असे म्हटले आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय सुख व त्याचा ईश म्हणजे परमेश्वर. स्वामी म्हणून ऋषिकेश या नावाचा उल्लेख आहे. इंद्रियावर विजय मिळवणारा ईश्वर. महाभारतात अर्जुनाला अनेक नावे आहेत. प्रत्येक नावामागे एक गहन अर्थ भरलेला आहे. त्यापैकी अर्जुनाचे इतर नावाचा व त्या नावाच्या कारणांचा अभ्यास आपण आता करणार आहोत. अर्जुनाचे एक नाव किरीटी असेही आहे, कारण राक्षसांशी लढताना
देवांचा राजा इंद्राने अर्जुनाच्या मस्तकावर सूर्यासारखा तेजस्वी किरीट म्हणजे मुकुट ठेवला, म्हणून अर्जुनाचे नाव किरीटी असे आहे. कोणत्याही युद्धात शत्रूशी लढताना अर्जुन कधीही अपराजित झाला नाही, म्हणून त्याला विजय या नावानेही संबोधले जाते. अर्जुनाचा जन्म हिमालयावरती उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर झाला, म्हणून फाल्गुन असेही अर्जुनाला म्हणतात. हा शत्रूंचे दमनच करतो, म्हणून देव आणि मनुष्यात जिष्णू ह्या नावानेही भगवंताला ओळखतात. महाभारत युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाला पांढऱ्या शुभ्र रंगाचे घोडे होते, म्हणूनही श्वेतवाहन हे नावही अर्जुनालाच दिलेले आहे. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ. अर्थात कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक या नावाचे शंख वाजविले. आता आपण कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराबद्दल थोडी माहिती घेऊया. कुंतीला यमाच्या आशीर्वादाने पंडूकडून युधिष्ठिर अर्थात धर्मराज याचा जन्म झालेला होता. आता धर्मराजाबद्दलची जी माहिती आपल्याला जर बघायची आहे तर त्यामध्ये महाभारतात कौरव आणि पांडव युद्धामध्ये सर्व कौरवांचा नाश झाला आणि पांडवांनी हस्तिनापूरचे राज्य मिळवले. तसेच पांडवांनी 36 वर्ष राज्य केले हे युद्ध जिंकल्यानंतर. त्यानंतर आपला नातू परीक्षित याला राज्य सोपवून पांडव हिमालयात निघून गेले. हिमालयात गेल्यावर द्रौपदी, नकुल, सहदेव, अर्जुन, भीम यांचे हिमालयात स्वर्गाच्या रस्त्यावर पतन झाले. शेवटी फक्त युधिष्ठिरांना स्वर्ग मिळाला अशी धारणा आहे. युधिष्ठिर हे सुद्धा अत्यंत थोर आत्मा होते. त्यांच्या काही चांगल्या गुणांचा आपण अभ्यास करणार आहोत. धर्मराज आयुष्यभर धर्माप्रमाणे वागले. ते आपल्या सर्व भावांवर शुद्ध अंतःकरणाने प्रेम करत होते. धर्मराजाच्या 2च गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे त्यांनी द्यूत खेळणे व त्यांनी गुरु द्रोणाचार्यांना नरोवा कुंजरोवा हे शब्द बोलणे. जेव्हा युद्धात अश्वत्थामा मारला गेला तेव्हा गुरु द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा मारला गेला अशी अफवा जाणीवपूर्वक पसरवण्यात आलेली होती. म्हणजे अश्वत्थामा हे 2 होते, एक हत्ती होता आणि एक द्रोणाचार्याचा मुलगाही होता. वस्तुतः अश्वत्थामा तो हत्ती युद्धामध्ये मारला गेला होता, पण द्रोणाचार्यांना दुःख व्हावे, त्यांनी युद्धातून माघार घ्यावी म्हणून द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा मारला गेला अशी आवई किंवा अफवा पसरवण्यात आली. युधिष्ठिर हा कधीही खोटे बोलणार नाही ही खात्री द्रोणाचार्यांना होती. आणि त्यांनी युद्धभूमीवर युधिष्ठिराला विचारले की अश्वत्थामा मारला गेला का? तेव्हा धर्मराज हो म्हणाले. नंतर हळू आवाजात म्हणाले की नरोवा कुंजरोवा. नर म्हणजे मनुष्य आणि कुंजर म्हणजे हत्ती. म्हणजे माणूस अश्वत्थामा की हत्ती अश्वत्थामा हे माहिती नाही. हे मात्र गुरु द्रोणाचार्यांना ऐकले नाही व पुत्र मृत्यू शोकाने त्यांनी शस्त्रकाली ठेवली व नंतर त्यांचा वध सेनापती व द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न याने केलेला आहे. राजसूय यज्ञ पूर्ण झाल्यावर युधिष्ठिर राजाने जी प्रतिज्ञा केली ती मोठी श्रवणीय आहे. काय प्रतिज्ञा केली धर्मराजाने किंवा युधिष्ठिराने?
मी जगातील कोणाशीही कठोर भाषा करणार नाही. मी नेहमी मोठ्यांची आज्ञा पाळेन. माफ करा. मी सर्वांशी समभावानेच वागेन. कोणाशीही अकारण वैर करणार नाही. कारण मीच जर असा वागलो तर राज्यात कोणीही वाईट वागणारच नाही व सर्व प्रजा सुखी होईल अशी त्यांची धारणा होती. सर्वजण मला आदर्श राजा म्हणून नावाजतील. मी कधीही द्यूताला नकार देणार नाही, ही सुद्धा त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती. केवळ याच प्रतिज्ञेचा गैरफायदा घेऊन शकुनी मामाने व पुढे त्यांचा पराजय केला आणि महाभारत घडले. या षडयंत्रामागे खूप मोठे भयावह कपटी राजकारण आहे. हे भीष्माचार्य, द्रोणाचार्य व कृपाचार्य यांनाही त्यावेळेस समजले नाही, तर युधिष्ठिराला कसे कळणार? युधिष्ठिर हे क्षमेचे महामेरू होते. पांडवांना वनवास झाल्यावर द्रौपदीचा व युधिष्ठिरांचा संवाद खूप प्रसिद्ध आहे. हा जो संवाद झालेला आहे द्रौपदीचा आणि युधिष्ठिरांचा, तो आपण आता बघणार आहोत. द्रौपदी म्हणते, हे महानुभाव, आपणास कपटाने द्यूतात हरवल्यावर दुर्योधन, कर्ण, खलनायक शकुनी आणि दुरात्मा दुःशासनास काहीच वाईट वाटले नाही. उलट त्यांना आनंदच झाला. त्या व्यतिरिक्त इतर सर्व कौरवांना दुःखच झाले आहे. अत्यंत वाईट वाटत आहे. पण मोठ्या भावांच्या आज्ञेप्रमाणे वागावे हे धर्मशास्त्र असल्याने ते काहीही करू शकले नाही. युधिष्ठिर महाराज, आपणास राग कसा येत नाही? आपला भाऊ अर्जुन हा महापराक्रमी आहे. त्याने प्रत्यक्ष भिल्लाच्या रूपात असलेल्या भगवान शंकरांना हरवलेले आहे. तो ज्येष्ठ धनुर्धारी आहे. तो अजिंक्य आहे. केवळ आपल्या आज्ञेची तो वाट पाहत आहे. तो एकटाच या सर्व कौरवांचा नाश करू शकतो. महाकाय सर्वशक्तिमान भीम सुद्धा आपल्या आज्ञेची वाट पाहत आहे. भीम हा सर्वात बलाढ्य व श्रेष्ठ आहे. तरीही आपल्या क्षमाशील वृत्तीने आपण कौरवांना क्षमा करतात व त्यांना त्यांच्या अन्यायी वागण्याचा धडा आपण का शिकवत नाही, अशा पद्धतीने द्रौपदी युधिष्ठिराला बोललेली आहे. तेव्हा युधिष्ठिराने अत्यंत सौम्य शब्दामध्ये द्रौपदीचं शांतवन केलेलं आहे. युधिष्ठिर म्हणतात, हे अतिशय बुद्धिमान द्रौपदी, राग हा माणसाचा शत्रू आहे. पण जर त्यावर जय मिळवला तर तो आपली प्रगती करतो. वैरीही अगदी खजील होऊन आपणास मदत करतो. हे महाबुद्धिमते, जो माणूस क्रोधाच्या आहारी जातो हा ठरलेला व त्याने क्रोधाला जिंकले तर त्याची मती बुद्धी नष्ट होत नाही. आणि बुद्धी नष्ट न झाल्याने माणसाला योग्य निर्णय विवेकाने घेता येतो. माणसानं प्रेमानं व समजूतदारपणाने वागावे व विवेकाने योग्य निर्णय घ्यावे. समोरच्या माणसाला आपल्या बुद्धीप्रमाणे वागण्यास आपण निर्बंध करू नये. समोरचा जसा वागेल त्याला ते वागू द्यावं आणि नंतर त्याची चूक झाली की त्याच्या लक्षात आणून देण्याचं काम मात्र आपण अवश्य करावं. निर्बंध करू नये. असत्याने वागणाऱ्याचा सत्याने वागणाऱ्याचा नेहमीच पराजय केलेला आहे. म्हणजे सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होतो. धर्माप्रमाणे वागणाऱ्याने नेहमी क्षमाशीलच असले पाहिजे. क्षमाशीलतेने वैराची भावना नष्ट होते. सर्व जगाची प्रगतीच होते. स्वर्गाची प्राप्ती, सुख, ऐश्वर्य, शांती व समाधानाचे मुख्य स्रोत हे क्षमाशीलता आहे. क्रोध न केल्याने सुडाचा अग्नी शांत होतो. दया व क्षमा हे यशस्वी धैर्यशील
पुरुषाचे वागणे त्याला स्वर्गासारखे सुख प्राप्त करून देते. हीच सनातन धर्माची शिकवण आहे. या वाक्याने द्रौपदी अत्यंत क्रोधित झाली. तिने धर्माला व परमेश्वराला दूषणे देण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, धर्माप्रमाणे न वागणाऱ्याला, नीती धर्माचे पालन न करणाऱ्या अत्यंत क्रूर पापी धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन याला सुखात ठेवून इतके ऐश्वर्य देणाऱ्या परमेश्वरावर मी खूप नाराज आहे. आम्हाला नीती धर्माचे वागूनही कष्ट होतात आणि कौरव मात्र सुखाने राहतात, हे कसे? अशा पद्धतीने तिने युधिष्ठिरांना विचारलं आहे. तेव्हा अत्यंत शांतपणाने युधिष्ठिराने द्रौपदीला सांगितले की सनातन परंपरेमध्ये देव व वेद या दोन गोष्टीवर जो अखंड विश्वास व श्रद्धा ठेवतो त्याचे जीवन यथार्थ होते. तू वेद व देव यांची विरुद्ध भाषण करीत आहे, हे योग्य नव्हे. द्रौपदी, मी कोणतेही कर्म फळाच्या इच्छेने करीत नाही. यज्ञ करणे हे मी माझे कर्तव्य म्हणूनच करतो. पूर्वजांचे वागणे पाहून नीती नियमाने धर्माप्रमाणे वागणे हे आपले कर्तव्य आहे. माझ्या कोणत्याही मर्यादा मी कदापिही ओलांडणार नाही, असं स्पष्टपणे युधिष्ठिराने द्रौपदीला सांगितलेलं आहे. हा माझा स्वभाव धर्म आहे. धर्मापासून काही फल प्राप्त व्हावे अशा उद्देशाने धर्मपालन करणाऱ्याला अंतिमतः कोणतेही धर्मफल प्राप्त होत नाही. पापी माणसं नास्तिक असतात. जो धर्माविषयी शंका निर्माण करतो त्याला तर मुळीच धर्म फळ मिळत नाही. म्हणून कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण धर्म कार्य करावे, हेच आपल्याला यामधून शिकायचं आहे. हे द्रौपदे, वशिष्ठ, मैत्रेय, व्यास, शुक्र, नारद व इतर सर्व महर्षी धर्माचे पालन केल्याने त्यांचे अंतःकरण अत्यंत पवित्र झालेले आहे. धर्माचं जेव्हा पालन करतो आपण, तेव्हा आपलं अंतःकरण पवित्र होतं. महान तपस्वी मार्कंडेय मुनींनीही धर्माचरण केल्याने ते अमर झालेले आहेत. धर्माचरण केल्याने योग संपन्न होता येते. त्यांचे आशीर्वाद व शाप अगदी तंतोतंत खरे होतात. आणि मनुष्य असूनही धर्माचरण केल्याने ते देवतांप्रमाणे समर्थ झाले आहेत. म्हणून प्रत्येक सनातन धर्मी प्रथमतः धर्माचरणच करण्याचे सांगत असतात. आणि म्हणून आपण धर्माचरण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. युधिष्ठिर पुढे म्हणतात, हे द्रौपदी महाराणी, तू अजाणतेपणे अज्ञानाने धर्माची निंदा करू नकोस. धर्मफलाबद्दल अजिबात शंका घेऊ नकोस. आपणास अत्यंत बुद्धिमान समजणारा व धर्माला यत्किंचितही न मानणारा माणूस अभिमान, गर्व व मदाने बुद्धिभ्रष्ट होतो. केवळ विलासी व इंद्रियाच्या उपभोगासाठी श्रेष्ठांचा व धर्मतत्वांचा अपमान करतो. तो नेहमी अशांत असतो, असमाधानी असतो, अतृप्त असतो. काम व लोभ यांच्या अधीन झाल्यामुळे अधर्मी माणूस नष्ट होतो. या पद्धतीने युधिष्ठिरांनी द्रौपदीला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे युधिष्ठिर म्हणतात, हे पांचाली, धर्माचे फळ देण्याची जबाबदारी व कर्तव्य हे देवाचे आहे. हे माहीत असल्यानेच ऋषी मुनींनी अचूक धर्माचरण केले आहे. धर्माचरणाचे फळ निश्चित मिळते. तसेच अधर्माचे आचरण केल्यास त्याचेही अयोग्य फळ माणसाला मिळतेच मिळते. विद्या, उपासना व तपश्चर्या यांचेही फळ आपणास चांगले निश्चित मिळते व ते कायमस्वरूपी राहते. त्वरित फळ लाभले नाही तर धर्माबद्दल, देवाबद्दल कोणतीही शंका घेऊ नये.
अपेक्षारहित यज्ञ व दान करीत जावे, त्यामुळे आपणास निश्चितपणे धर्माचरणाचे फळ प्राप्त होते, हा नियम आहे. द्यूतात हरल्याबद्दल मात्र युधिष्ठिराला मनोमन दुःख होत होते. त्यांनी याबाबत भीमाला आपले मनोगत त्यावेळेसही सांगितले होते. काय म्हटले होते ते? युधिष्ठिर म्हणतात, भीमा, पर्वत प्रदेशात राहणारा शकुनी मामा हा मोठा मायावी होता. त्याने मायेने फासे फेकून मला द्यूतात हरवले. खर तर मी तेव्हा शकुनी मामाला विरोध करून द्यूत खेळणं बंद केलं असतं तर हा अनर्थ घडला नसता. म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण आणि पुढे महाभारत झालं सुद्धा नसतं. हे भीमा, मी धर्मापेक्षा इतर कशालाही श्रेष्ठ मानत नाही. जीवन, अमरत्व, राज्य यामुळे यश व संपत्ती यापेक्षाही धर्म मला अति प्रिय आहे. पांडव जंगलात वनवास भुगताना त्यांना अपमानित करण्यासाठी कौरव मुद्दाम जंगलात आले. तेथे अचानकपणे कौरवांचे व चित्रसेन नावाच्या गंधर्वाबरोबर युद्ध झाले. या युद्धामध्ये कौरव हरले. त्यांनी दुर्योधनाला अटक केली. तेव्हा युधिष्ठिर सोडून सर्व पांडवांना आनंद झाला. युधिष्ठिराला मात्र आनंद झालेला नाही. तेव्हा भीमाला युधिष्ठिराने बोलावले व त्याला अत्यंत सुज्ञपणे सांगितले, भीमा, भाऊबंधांमध्ये भांडणे हे होतच असतात. त्याचे रूपांतर वैरात केव्हा होते हेही समजत नाही. पण त्यामुळे कुळाचा नाश होत नाही. कोणाच्या बाजू तरी एक कुळ मात्र जिवंत राहतं. पण जेव्हा बाहेरील प्रदेशाचा किंवा दुसऱ्या कुलातील माणूस येऊन युद्ध करतो तेव्हा सर्व कुळाचा नाश होऊ शकतो. म्हणून परकीयांचा नाश करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. म्हणून आपण आपसात लढताना 100 विरुद्ध 5 पण इतरांनी आक्रमण केले तर आपण मात्र 100 अधिक 5 म्हणजे 105 आहोत हे विसरू नको. म्हणून तुम्ही गंधर्वाबरोबर लढाई करा व त्यांना हरवून दुर्योधनाला अटकेपासून मुक्त करा. त्यावेळेस मोठ्या भावांची आज्ञा भीमाने पाळली व दुर्योधनाला सोडवले. इतका युधिष्ठिर दूरदर्शी होता. युधिष्ठिर हा यांचा संवाद, युधिष्ठिर हा अत्यंत बुद्धिमान होता, प्रामाणिक होता. महाभारताच्या वनपर्वाच्या अध्याय 313 114 मध्ये यक्ष आणि युधिष्ठिर यांचा संवादही खूप प्रसिद्ध आहे. जंगलात वनवास भोगत असताना पांडवांना खूप तहान लागली होती बरं. तेव्हा पाणी आणण्यासाठी एक पांडव म्हणजे सगळ्यात धाकटा जो नकुल एका तलावाजवळ गेला. तेव्हा त्यांना यक्षाने सांगितले की हा तलाव माझ्या मालकीचा आहे. माझ्या प्रश्नाचे उत्तर जर तू योग्य दिलेस तर मी पाणी घेऊ देईल तुला, अन्यथा मी तुला बेशुद्ध करीन. पण नकुलाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पर्यायाने तो बेशुद्ध पडला. असे एक एक पांडव आले व युधिष्ठिर सोडून इतर सर्व पांडव म्हणजे भीम, अर्जुन, सहदेव व नकुल सर्व बेशुद्ध झाले. मग स्वतः युधिष्ठिर तळ्याजवळ आला आणि त्याने यक्षाच्या प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत. त्यामुळे यक्ष संतुष्ट झाला व त्याने सर्व पांडवांना शुद्धीवर आणले आणि त्यामुळे पांडव जिवंत राहिले. केवळ युधिष्ठिराने यक्षाच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे दिलेली आहेत. यक्ष लोकांमध्ये श्रेष्ठ धर्म, यक्ष विचारतो, लोकांमध्ये श्रेष्ठ धर्म कोणता? नेहमीच फळ देणारा धर्म कोणता? कोणाला ताब्यात ठेवल्याने माणूस दुःखी होत नाही आणि कोणाबरोबरची मैत्री अखंड राहते. युधिष्ठिराने वरील प्रश्नाला अत्यंत अभ्यासपूर्व उत्तर दिलेले आहे.
युधिष्ठिर म्हणतो सर्व लोकात दया हा श्रेष्ठ धर्म आहे, म्हणजे सर्वांवर दया करावी. वेदात सांगितलेला धर्म नेहमी फल देणारा असतो. सत्पुरुषाबरोबर म्हणजे चांगल्या पुरुषाबरोबर केलेली मैत्री कधीही नष्ट होत नाही. यक्ष म्हणतो दिशा कोणती? धर्मराज म्हणतात सत्पुरुषांचे वागणे हीच दिशा होय. यक्ष म्हणतात तपश्चर्येचे लक्षण कोणते? दम कशाला म्हणतात? उत्तम क्षमा कोणती? लज्जा कशाला म्हटले आहे? धर्मराज म्हणतात स्वतःच्या धर्मामध्ये तत्पर असणे हेच तप होय. म्हणजे आपल्याला नित्य नैमित्तिक जे धर्म आहेत, जे कर्म आहेत ते कर्म करणं आणि त्यामध्ये तत्पर असणं यालाच तप असे म्हणतात. मनाचे दमन यालाच दम असे म्हणतात. म्हणजे मनाचं संयमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांना सहन करणे ही क्षमा. तसे न करण्यायोग्य वस्तूची इच्छा करणे हीच लज्जा होय. अनावश्यक कुठल्याही वस्तूची इच्छा करू नये अशा पद्धतीने धर्माने सांगितलेलं आहे. यक्षाने सांगितलंय की पृथ्वीपेक्षा जड कोण? धर्मराज. आई ही पृथ्वीपेक्षा जास्त सहनशील असते, म्हणून ती जड आहे असं म्हणायला हरकत नाही. यक्ष म्हणतात आकाशापेक्षा उंच कोण? धर्मराज म्हणतात आकाशापेक्षा उंच वडील आपल्या मुलाने कितीही अपराध केले तरी ते मोठ्या मनाने त्याला माफ करतात आणि त्याला मार्गदर्शन करतात. यक्षाने विचारलं वायूपेक्षा जलद गतीने जाणारा कोण? युधिष्ठिर म्हणतात मन हे वायूपेक्षा अधिक गतीने जाते. यक्ष गवताच्या काडीपेक्षाही अधिक कोण? चिंता ही गवताच्या काडीपेक्षा अधिक असते, कारण चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला क्षणोक्षणी जाळत असते. यक्ष विचारतात धर्माचे मुख्य स्थान कोणते? धर्माचे मुख्य स्थान तत्परता आहे. यक्ष म्हणतात यशाचे मुख्य स्थान कोणते? यशाचे मुख्य स्थान दान हे आहे असे धर्मराज त्यांना सांगतो. स्वर्गाचे मुख्य स्थान कोणते? तर स्वर्गाचे मुख्य स्थान सत्य आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो की सत्यमे वजयते. सुखाचे मुख्य स्थान हे शील आहे आणि लाभात आरोग्य लाभ हा सर्वात प्रमुख लाभ आहे. ज्याचं आरोग्य चांगलं त्याचं सगळं जीवन चांगलं असं म्हटलं जातं. युधिष्ठिराने यक्षाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अत्यंत समर्पक दिले. त्यामुळे यक्ष प्रसन्न झाला व त्याने सर्व पांडवांना शुद्धीवर आणले. यावरून युधिष्ठिर अत्यंत बुद्धिमान होता हे सिद्ध होते. धर्मयुद्ध जिंकल्यावरही युधिष्ठिर धृतराष्ट्रांना म्हणत असे महाराज मी राजा नाही, आपण माझे राजे आहात, मी आपल्या आज्ञेप्रमाणेच राज्य करील. राजा युधिष्ठिराच्या वागण्याने धृतराष्ट्र नेहमी संतुष्ट पावत असे. वनात जाण्यापूर्वी युधिष्ठिराकडून धन घेऊन धृतराष्ट्राने खूप दान केले होते. युधिष्ठिर अत्यंत धर्मनिष्ठ सदाचारी होता. वनवासाच्या 13व्या वर्षी अज्ञातवास होता तेव्हा दुर्योधनाने जर पांडवांना ओळखले तर परत 12 वर्षाचा वनवास अशी अट होती. तेव्हा पांडव कुठे सापडतील अशी विचारणा दुर्योधनाने भीष्माचार्यांना केली होती. त्यांनी विचारलं भीष्माचार्यांना कुठे सापडतील हे, की जेणेकरून मी त्यांना परत 12 वर्ष वनवासात पाठवील. त्यावेळेस भीष्माचार्यांनी युधिष्ठिराचे गुणगान करताना म्हटले आहे की ज्या राज्यात युधिष्ठिर असेल त्या राज्याचे कधीही अकल्याण होणार नाही. तेथे नेहमी वेदघोष चालू असेल, नेहमी यज्ञ याग चालू राहतील, तेथे पाऊस वेळेवर पडेल,
धनधान्याची रेलचेल असेल, सर्व लोक गुण्या गोविंदाने वागतील, भरपूर गायी असतील, दूध तूप यांची रेलचेल असेल, त्या राज्यातील लोकप्रिय भाषण करणारे, नेहमी संयमाने वागणारे, कर्तव्यदक्ष, तुष्ट पुष्ट पवित्र असतील, ईर्ष्यारहित, दुराभिमानी रहित, प्रेमळ लोक असून ते स्वतःच होऊन धर्माचं पालन करणारे असतील, सर्वांचे आचरण शुभ, कल्याणकारक व पवित्र असेल, हे केवळ युधिष्ठिराच्या सहवासाचे फळ आहे. त्या संपूर्ण राज्याला मिळेल व ते फळ त्या संपूर्ण राज्याला मिळेल अशा रीतीने धर्मराज अतिशय धर्मनिष्ठ व सत्यवादी होते. अजून धर्मराजाच्या बद्दलची सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की ज्यावेळेस भीष्माचार्य हे शरपंजरी पडलेले होते, त्यावेळेस त्यांनी असं विचारलं, भीष्माचार्यांना विचारलं युधिष्ठिराने की असा एक मंत्र सांगा, असं एक स्तोत्र सांगा की जेणेकरून आपल्या जीवनाचं कल्याण होईल. त्यावेळेस त्यांना विष्णू सहस्रनाम सांगितलेलं आहे. विष्णू सहस्रनामाची माहिती आपण नेहमी सांगत असतो. ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट करत असतो त्यावेळेस आपल्याला काही नियम पाळणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामध्ये आपण नेहमी बघितलंय की सकाळी लवकर उठणे, धर्माप्रमाणे वागणे, त्यानंतर योगाभ्यास करणे आणि सकाळी उठल्यानंतर एकदा तरी विष्णू सहस्रनाम ऐकणे. 1000 नावं विष्णूची आहेत आणि ही विष्णू सहस्रनाम जर आपण ऐकलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान निश्चितपणे लाभते. आणि हे केव्हापासून चालू आहे तर सुमारे 4000 वर्षापासून चालू आहे. त्यामुळे भगवंतांनी केलेले सर्व चांगले गोष्टी ह्या त्या नावाने आलेल्या आहेत. म्हणून आपण नेहमी विष्णू सहस्रनाम दिवसातून एकदा तरी एका विशिष्ट वेळेत ऐकलं तर खूपच पुण्य आहे. पण ते जरी नाही जमलं तरी दिवसभरातून एकदा तरी आपण विष्णू सहस्रनाम अवश्य ऐकलं पाहिजे, यात शंका नाही. अशा पद्धतीने धर्मराजाने आपला शंख वाजवल्यावर नकुलाने सुद्धा आपला सुघोष नावाचा शंख वाजवला व सहदेवाने मणिपुष्पक शंख वाजवलेला आहे. हरिओम तत्सत. इदन्न मम तत्सत कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. आपण आता प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं प्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. इदन्न मम. रामकृष्ण हरि.